नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील वर्ग समीकरणे आणि या वर्ग समीकरणामधील शाब्दिक उदाहरणे या शाब्दिक उदाहरणावर आधारित भाग 2चा व्हिडिओ आपण सुरू करीत आहोत। यामध्ये आपण आपल्या सराव संच 2.6 मधील जी उर्वरित उदाहरणे आहेत ती उर्वरित उदाहरणे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये या सराव संच 2.6 मधील उदाहरण क्रमांक 1 ते उदाहरण क्रमांक 5 सोडून समजून सांगितलेले आहे। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक 6 घेणार आहे। उदाहरण क्रमांक 6 असा या ठिकाणी श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा एक कुटीर उद्योग आहे। कुटीर उद्योग म्हणजे छोटासा उद्योग। ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात, म्हणजे दररोज काहीतरी ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात। ते प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजेच किंमत तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये एवढे असते। त्यांनी जे तयार केलेलं भांडं आहे त्याची किंमत किती असते, तर तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट आणि अधिक 40 रुपये एवढी असते। जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा। म्हणजे आपल्याला या ठिकाणी एका दिवसामध्ये किती भांडी तयार होतात त्या भांड्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला काढायची आहे। मग आता आपण त्यासाठी असं समजूया की श्री कासम दररोज X भांडी बनवतात। आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल, या ठिकाणी श्री कासम त्या व्यक्तीचं नाव आहे, ते श्री कासम दररोज X भांडी बनवतात असे मानू। X भांडी बनवतात असे मानू, म्हणजे किती बनवतात हे आपल्याला माहिती नाही म्हणून आपण त्यासाठी X हे चल वापरलेलं आहे। आता दररोज त्यांनी X भांडी बनवली, X ही संख्या आहे। आता भांड्याची किंमत कशी ठरते, निर्मिती मूल्य म्हणजे याचा अर्थ आहे किंमत। निर्मिती मूल्य म्हणजे याचा अर्थ आहे किंमत। तर भांड्याची किंमत कशी ठरते की त्यांनी जेवढी भांडी तयार केलेली असतात दररोज त्याची 10 पट करायची आणि अधिक त्याच्यामध्ये 40 मिळवायचे, एवढे रुपये त्या भांड्याची निर्मिती मूल्य किंवा त्या भांड्याची किंमत होते। म्हणून आता आपण म्हणू शकूया की भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर, म्हणून भांड्याचे एका भांड्याचे म्हटलं तरी चालेल, भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर, निर्मिती मूल्य म्हणजे थोडक्यात त्याची किंमत, निर्मिती मूल्य बरोबर किती होईल, तर ते X भांडी बनवतात त्याची 10 पट अधिक 40, 10 पट अधिक 40 म्हणजे 10X अधिक 40 एवढे रुपये त्या ठिकाणी त्या भांड्याची किंमत होते। ते जे भांडं निर्माण करतात त्या भांड्याची किंमत एवढी होते, 10X अधिक 40 रुपये। पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये आहे, म्हणजे एका दिवसामध्ये जेवढे काही भांडे तयार करतात त्या भांड्याचे निर्मिती मूल्य आहे 600 रुपये। मग हे निर्मिती मूल्य कसं ठरणार आहे, दिवसाचे निर्मिती मूल्य, म्हणून दिवसाचे निर्मिती मूल्य बरोबर, एका दिवसाचे म्हटलं तरी चालेल, दिवसाचे निर्मिती मूल्य बरोबर तयार केलेल्या भांड्यांची संख्या गुणिले एका भांड्याची किंमत, हे अशा प्रकारे एवढी निर्मिती मूल्य होते सगळं, म्हणजे आपण जे मांडलेलं आहे त्याच्यानुसार। परंतु तुम्हाला त्यांनी दिलेलं काय आहे, तर 600 रुपये, म्हणजे याची जी किंमत आहे ती 600 रुपये येते। म्हणून या ठिकाणी म्हणायचं आपण दिलेल्या अटीनुसार, उदाहरणात अट दिलेली असते, त्या दिलेल्या अटीनुसार आपल्याला एक समीकरण मांडता येईल। दिलेल्या अटीनुसार X कंसामध्ये 10X अधिक 40 बरोबर 600 रुपये, 600 रुपयांचं भांडे तयार करतात म्हणून 600 रुपये। इथं X ने या प्रत्येक पदाला गुणूया, म्हणजेच होणार आहे त्या ठिकाणी 10X चा वर्ग अधिक या X ने या 40 ला गुणलं तर होईल 40X बरोबर 600। सोपं रूप देऊया, म्हणजेच 10X चा वर्ग अधिक 40X, हे 600चं पक्षांतर इकडे केल्यावर ते ऋण 600 होतील बरोबर 0।
अजून याला सोपं रूप देता येईल, कारण इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, म्हणजे 10ने भाग घालवता येईल. म्हणून त्या ठिकाणी म्हणू आपण 10ने भागून, 10ने भाग घालवायचा आहे प्रत्येक पदाला. 10ने भागून घेतल्यानंतर तुम्हाला सोपं रूप मिळेल x चा वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0. हे अशा प्रकारे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. ते वर्ग समीकरण आपण सोप्या रूपात मांडलेलं आहे. आता हे वर्ग समीकरण सोडवणे म्हणजे हा निम्मा भाग आहे आपला. निम्मा भाग म्हणजे वर्ग समीकरण सोडवणे. मग आता हे वर्ग समीकरण पुन्हा इथं मांडतो मी. x वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0. आता आपल्याला वजा 60चे अवयव घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा फरक आला पाहिजे 4. मग असे कोणते अवयव आहेत त्या ठिकाणी? तर ते अवयव आहेत 10 आणि 6. दोघांचा गुणाकार आपल्याला ऋण पाहिजे, म्हणजे एकाचं चिन्ह ऋण घ्यावं लागेल. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं आणि त्याच्या विरुद्ध लहान संख्येला चिन्ह द्यायचं. म्हणजे 10 धन आणि 6 ऋण, या दोघांचा गुणाकार ऋण 60 येईल आणि बेरीज केली तर ती धन 4 येईल. मग आता फोड करूया आपण मधल्या पदाची याप्रमाणे. x वर्ग अधिक 10x वजा 6x वजा 60 बरोबर 0. वर्ग समीकरण तयार केलं. ते सोडवतो आपण अवयव पद्धतीने. पहिल्या गटामधून x कॉमन घेतला तर कंसामध्ये x अधिक 10 शिल्लक राहतील. दुसऱ्या कंसामधून वजा 6 कॉमन घेतले तर हे x होतील आणि इथलं चिन्ह आता धन होईल. अधिक 10 बरोबर 0. x अधिक 10 हाच कंस आपण कॉमन घेतला तर दुसऱ्या कंसामध्ये x वजा 6 राहतील बरोबर 0. दोघांचा दोन अवयवांचा गुणाकार 0 आहे, म्हणून पहिला अवयव हा 0 असला पाहिजे किंवा मग दुसरा जो अवयव आहे तो 0 असला पाहिजे, तरच गुणाकार 0 येईल. पहिल्या समीकरणावरून आपल्याला किंमत मिळेल x ची ऋण 10, किंवा दुसरं जे समीकरण तयार आहे ते सोडवलं तर त्यावरून आपल्याला x ची किंमत मिळेल 6. आता x ला काय मानलं होतं आपण? भांडी बनवण्याची संख्या. भांडी बनवण्याची संख्या कधीही ऋण नसणार आहे ना, म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणणार x बरोबर ऋण 10 हे अग्राह्य आहे, कारण भांड्यांची संख्या ऋण नसते. हे अग्राह्य आहे कारण भांड्यांची संख्या ऋण नसते. या ठिकाणी आपण मग कोणती किंमत घेऊ शकतो? तर x बरोबर 6 ही किंमत आपण घेऊ शकतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी x बरोबर 6 ही किंमत घेता येईल किंवा ती ग्राह्य धरता येईल. आता x म्हणजे याचा अर्थ श्री कासम यांनी जी भांडी बनवली त्या भांड्यांची संख्या, म्हणजे याचा अर्थ काय? तर श्री कासम दररोज, म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्री कासम त्या व्यक्तीचं नाव आहे ते कासम, दररोज 6 भांडी बनवतात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या. तर एका दिवसात श्री कासम दररोज 6 भांडी बनवतात. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची किंमत सुद्धा काढा, भांड्याची निर्मिती मूल्य. मग आता या ठिकाणी निर्मिती मूल्य बघा आपण, भांड्याची निर्मिती मूल्य 10x अधिक 40. आता खाली लिहूया भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर, म्हणजे किंमत, निर्मिती मूल्य बरोबर इथं डायरेक्ट किंमत टाकू, 10 गुणिले 6 अधिक 40. 10 सक 60, 60 अधिक 40 असं होईल. या ठिकाणी 60 अधिक 40, 60 अधिक 40 म्हणजेच 100 रुपये, म्हणजे एका भांड्याचे निर्मिती मूल्य. म्हणून एका भांड्याचे निर्मिती मूल्य, त्याला किंमत म्हटली असते तरी चाललं असतं, निर्मिती मूल्य बरोबर 100 रुपये आहे आणि ते दररोज 6 भांडी बनवतात. म्हणजे ही दोन उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहेत. किती भांडी बनवतात दररोज ती? तर दररोज ती 6 भांडी बनवतात. म्हणजे या ठिकाणी भांड्यांची संख्या 10 आणि किंमत किती आहे तर 100. अशा पद्धतीने हे पहिलं म्हणजे हे 6वं उदाहरण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. 7वं उदाहरण तुम्हाला, उदाहरण क्रमांक 7 असं आहे. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास
प्रतीकला, प्रतीक हे त्या मुलाचं नाव आहे, प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग 12 किलोमीटर प्रति तास असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. हे उदाहरण आता वेग, वेळ आणि अंतर या सूत्रावर अवलंबून आहे. आपल्याला माहिती पाहिजे सूत्र की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, त्या सूत्रावर आधारित हे उदाहरण आहे. आता आपण काय विचारलं आपल्याला, नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. आपण तो मानूया x किलोमीटर प्रति तास. समजा नदीच्या प्रवाहाचा वेग, समजा नदीच्या प्रवाहाचा वेग x किलोमीटर प्रति तास. वेग हा तासामध्ये सांगतात, प्रति तास म्हणजे एका तासात केलेला प्रवास. नदीच्या प्रवाहाचा वेग हा आपण x किलोमीटर प्रति तास मानला आहे. ती जी बोट आहे त्या बोटीचा संथ पाण्यातील वेग 12 किलोमीटर आहे. बोटीचा संथ पाण्यातील वेग म्हणजे स्थिर पाण्यातील वेग, संथ पाण्यातील वेग 12 किलोमीटर आहे. म्हणजेच प्रति तास म्हणू आपण, 12 किलोमीटर प्रति तास आहे असं दिलंय आपल्याला त्यांनी. आता संथ पाणी म्हणजे याचा अर्थ स्थिर, तळ्यातील पाणी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे. या संथ पाण्यातील वेग आहे 12 किलोमीटर, म्हणजे ती 12 किलोमीटर या वेगाने जाते. पण आता जेव्हा ही बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल तेव्हा तिचा वेग 12 किलोमीटर पेक्षा कमी होईल. कारण प्रवाहाचा वेग जो आहे तो वेग याच्यातून वजा करावा लागणार आपल्याला. म्हणजेच विरुद्ध दिशेने जाताना 12 वजा x तुम्हाला म्हणावं लागेल. आणि ज्यावेळेस ती प्रवाहाच्या दिशेने जाईल, प्रवाहाच्या दिशेने जेव्हा जाईल त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी या 12 किलोमीटर वेगामध्ये या प्रवाहाचा वेग आपल्याला मिळवावा लागणार आहे. म्हणजेच आता बघा, प्रवाहाच्या दिशेने पाण्याचा बोटीचा वेग, म्हणून आता जे दिलंय ते बघूया. पहिल्यांदा विरुद्ध दिलंय, म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग, विरुद्ध दिशेने बोटीचा वेग किती असणार आहे. बोटीचा वेग हा 12 किलोमीटर अधिक त्या ठिकाणी वजा x किलोमीटर. कोणाचा वेग, प्रवाहाचा वेग, एवढा वेग असणार आहे किलोमीटर प्रति तास. आता प्रवाहाच्या दिशेने जाताना मात्र वेग वाढणार आहे, इथं कमी होणार आहे. त्याचप्रमाणे आता म्हणून प्रवाहाच्या दिशेने, नदीच्या प्रवाहाच्या दिशेने त्या बोटीचा वेग हा किती असणार आहे, तर 12 अधिक x एवढी जी काही राशी येईल तेवढे किलोमीटर प्रति तास त्या बोटीचा वेग असणार आहे प्रवाहाच्या दिशेने. आता हा जो प्रतीक आहे हा 36 किलोमीटर जातो आणि 36 किलोमीटर परत येतो, म्हणजे जाऊन परत येतो. म्हणजे अंतर किती आहे या ठिकाणी, जाण्याचे अंतर 36 किलोमीटर आणि येण्याचे अंतर सुद्धा 36 किलोमीटर. जाण्याचे अंतर 36 किलोमीटर आहे आणि परत त्याच जागी येतो, म्हणजे येण्याचे जे अंतर आहे ते येण्याचे अंतर सुद्धा या ठिकाणी असणार आहे 36 किलोमीटर आहे. या ठिकाणी अंतर हे किलोमीटर मध्ये मोजतात, 1 किलोमीटर या ठिकाणी लिहितो मी. आता आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. सूत्रानुसार अंतर बरोबर, कोणतं सूत्र आहे अंतराचं, सूत्रानुसार अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असं या ठिकाणी सूत्र आहे. आता आपल्याला जर वेग काढायचा असेल तर वेळेचं पक्षांतर इकडे करावं लागेल आणि वेळ काढायची असेल तरी सुद्धा वेगाचं पक्षांतर इकडेच आपण करूया. म्हणजे वेळ काढण्यासाठी आता वेळ बरोबर तुम्हाला काय सूत्र तयार झाले दिसेल, तर अंतर छेदस्थानी त्या नावेचा वेग.
वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता काय अट दिली आपल्याला बघा बरं. अट अशी दिलेली आहे की 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येतो तर त्याला टोटल जो प्रवासाचा वेळ आहे तो 8 तासाचा आहे. मग दिलेल्या अटीनुसार या ठिकाणी आपण दिलेल्या अटीनुसार एक समीकरण मांडूया. दिलेल्या अटीनुसार आपल्याला समीकरण मांडता येईल. काय समीकरण मांडता येईल आपल्याला की अंतर किती आहे 36 किलोमीटर. आता प्रवाहाच्या पहिल्यांदा तो विरुद्ध दिशेने जातो म्हणजेच वेग त्याचा असणार आहे 12 - x आणि नंतर तो 36 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने माघारी येतो म्हणजेच 12 + x हा त्याचा वेग असणार आहे. दोघांचा मिळून एकूण कालावधी लागतो 8 तास. हे अशा प्रकारचं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. थोडं समीकरण अवघड आहे. सोडवताना जरा शांतपणे जर सोडवलं तर चुकण्याची शक्यता कमी आहे. म्हणून या उदाहरणाच्या पुढे स्टार केलेला आहे. स्टार केलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे उदाहरणं थोडेसे जरा हायर लेवलचे आहेत किंवा जास्त उच्च विचार श्रेणी लागणारे उदाहरणं आहेत असा याचा अर्थ होतो. म्हणून अशा आकडेमोड याच्यामध्ये किचकट येते. अगोदरची जे आपण 5-6 उदाहरणं बघितले त्याच्यामध्ये स्टार नव्हते म्हणजे ती सोपी होती. आता हे कठीण आहे. कठीण म्हणजे याचा अर्थ थोडीशी आकडेमोड याच्यामध्ये वाढलेली आहे, बाकी काही नाही. हे सोडवण्यासाठी आपल्याला छेदांचा लसावी काढावा लागेल. छेदांचा लसावी येईल आता या ठिकाणी. छेदांचा लसावी येईल या ठिकाणी 2 कंसांचा गुणाकार 12 - x आणि या ठिकाणी येणार आहे 12 + x हे बरोबर 8 जसे आहे तसेच. इथं तिरकस गुणाकार करूया. 36 कंसामध्ये 12 + x होतील अधिक हे 36 आणि आता हा तिरकस गुणाकार केला तर हे 12 - x होतील. बरोबर इकडे 8 आहेच. आता कंस सोडवण्याच्या अगोदर 36 कॉमन घेऊया. आता आपण 36 जर कॉमन घेतले तर कंसामध्ये शिल्लक उरतील 12 + x अधिक इथले 36 कॉमन घेतलेले आहेत त्यामुळे 12 - x असं या ठिकाणी राहील. आणि छेदस्थानी आता छेदस्थानी एका कंसामध्ये वजाबाकी आहे आणि त्याच पदांची दुसऱ्या कंसामध्ये बेरीज आहे. म्हणजे एका कंसामध्ये बेरीज आणि एका कंसामध्ये वजाबाकी असेल तर त्या ठिकाणी सूत्र आहे a² - b² म्हणजे 12² - x² असं हे सूत्र आहे. a² - b² चे अवयव पडतात a + b आणि a - b म्हणून याचा या ठिकाणी अशा पद्धतीने रूपांतर येईल. ह्याच गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आता इथं x आणि हा x एकमेकांमधून गेले तर 0 होईल. काय काय शिल्लक राहिलं बघूया. 36 गुणिले आता या ठिकाणी हे 12 आणि हे 12 शिल्लक राहिलेत म्हणजे या ठिकाणी 24 होतील. छेदस्थानी आता याचा वर्ग करूया 144 आणि याचा वर्ग होणार आहे x² बरोबर 8. इथपर्यंत काही अडचण नाही कोणालाच. अजूनही आपल्याला सोप्या रूपातलं समीकरण मिळालेलं नाही. अजून याला सोपं रूप देणं बाकी आहे. आता हे जे 8 आहेत या 8ने या 24ला भाग जातो. 8 × 1 = 8, 8 × 3 = 24. पक्षांतर इकडे केलं तर ते छेदस्थान जातील आणि असंही भाग घालवला तरी चालतो. मग आता काय 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 राहिलं शिल्लक बघा बरं वरती. तर 36 × 3 36 × 3 आणि छेदस्थानी 144 - x² बरोबर 1. तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केला 1 म्हणजे याचा अर्थ 1/1. तिरकस गुणाकार केला तर इथं आपल्याला काय मिळेल ते बघूया. करूया तिरकस गुणाकार. 36 × 3 म्हणजे 108 गुणिले 1 म्हणा हा तिरकस गुणाकार म्हटला आणि परत या 1 ने याला गुणूया 144 - x². 1 ने गुणल्यामुळे काही फरक पडणार नाही पण आपण गुणला या ठिकाणी. म्हणजे काय मिळालं तुम्हाला तर इथे 108 बरोबर 144 - x². आता हा x² इकडे पक्षांतरित करा आणि 108 तिकडे पक्षांतरित करा म्हणजे काय मिळेल तुम्हाला बघा. म्हणून x² बरोबर 144 - 108 या दोघांची वजाबाकी करा. या दोघांची वजाबाकी येते 36. x² बरोबर 36 म्हणून x ची किंमत तुम्हाला मिळणार आहे -6 किंवा -6 कारण -6चा वर्ग 36 होतो. त्याचप्रमाणे -6चा वर्ग सुद्धा 36 होतो. म्हणून x च्या 2 किमती तुम्हाला मिळालेल्या आहेत. आता 2 किमतीपैकी आपल्याला ऋण किंमत घेता येणार नाही म्हणजे याचा अर्थ x ची किंमत आपल्याला काय घेता येईल तर x ची किंमत आपल्याला घेता येईल 6. म्हणून आपण x ला काय मानलं होतं तर नदीच्या प्रवाहाचा वेग आणि आपल्याला ते सांगितलेलं आहे की नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.
तर या ठिकाणी तुम्ही आता स्पष्टीकरण लिहून घ्यायचं आहे. x बरोबर -6 आणि एकदा मिळाले होते आपल्याला -6, परंतु x बरोबर -6 हे अग्राह्य आहे, कारण वेग हा ऋण नसतो. हे कारण आपण मांडायचं आहे. कारण वेग ऋण नसतो. शून्य असू शकतो, बरोबर आहे की नाही. शून्य म्हणजे याचा अर्थ स्थिर आहे ते बोट किंवा जे काही वाहन असेल ते. शून्य असू शकतो वेग, परंतु ऋण मात्र नसतो. म्हणून x बरोबर 6 ही किंमत ग्राह्य आहे. x बरोबर 6 म्हणजेच त्या म्हणजेच त्या नदीच्या प्रवाहाचा वेग, म्हणून त्या नदीच्या प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. हे झालं आपलं उत्तर. हे अशा पद्धतीने पूर्ण उत्तर लिहिणं अपेक्षित असते. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. जे कोणतं काम असेल ते काम निशू जेवढ्या दिवसात करतो त्याच्यापेक्षा 6 दिवस पिंटूला अधिक लागतात. निशूला जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा 6 दिवस अधिक पिंटूला लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात. एकत्रितपणे काम केल्यास ते काम त्यांचं 6 दिवसात पूर्ण होते. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील? एकत्र केलं दोघांनी तर 4 दिवस लागतात. पण एकट्यानेच केलं, एकट्या निशूने केलं किंवा एकट्या पिंटूने केलं तर किती दिवस लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे या उदाहरणामध्ये. आता या उदाहरणामध्ये आपण निशूला ते काम पूर्ण करण्यासाठी, एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी x दिवस लागतात असं मानूया. तो लहान आहे म्हणून त्याला आपण x मानूया. कारण पिंटूला 6 दिवस जास्त लागतात, म्हणजे अधिक 6 करून आपल्याला पिंटूचे दिवस काढता येतील. म्हणून समजा निशूला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास x दिवस लागतात असे मानू. आता या ठिकाणी म्हणून मग पिंटूला किती दिवस लागणार आहे? तर पिंटूला ते काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. म्हणून मग आता पिंटूला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील मग आता? तर या निशूपेक्षा 6 दिवस अधिक म्हणजे x अधिक 6 एवढे दिवस त्या पिंटूसाठी लागतील. अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा योग्य त्यासाठी चल वापरून घेतलेली आहे. एकच चल वापरलेलं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने ते मांडलेलं आहे. आता काम, काळ, वेग याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती सोडवत असताना आपल्याला काही संकल्पना पूर्ण असल्या पाहिजे आपल्या, किंवा त्या समजलेल्या पाहिजे आपल्याला. की समजा एखाद्याला एक काम पूर्ण करायला 8 दिवस लागत असतील. कुठलं तरी काम आहे ते पूर्ण करायला 8 दिवस लागत असतील, तर एका दिवसातील त्याचे काम किती होईल? तर एका दिवसातील त्याचे जे काम आहे ते होणार आहे 1/8. 1/8च ते होईल. समजा त्याला जर 15 दिवस लागत असतील, 15 दिवस, तर एका दिवसातील त्याचे काम किती येणार आहे? तर 1/15. अशा पद्धतीने. मग आता या ठिकाणी बघा की निशूला ते काम पूर्ण करायला x दिवस लागतात. म्हणून मग एक दिवसातील निशूचे काम किती होईल? निशूचे काम होणार आहे
निशूचे काम बरोबर 1 छेदस्थानी x होईल. तो कारण पूर्ण दिवस लागतात x. मग इथं समजा 4 असतील तर आपण 1/4 लिहिलं असतं, 8 असतील तर 1/8. मग या ठिकाणी x आहे, इथं x मानलेलं आहे म्हणून एका दिवसातील निशूचे काम 1/x. आणि त्याचप्रमाणे एका दिवसातील पिंटूचे काम, एका दिवसातील पिंटूचे काम बरोबर पिंटूचे काम बरोबर 1 छेदस्थानी x अधिक 6. ओके, पिंटूचे काम म्हणून या ठिकाणी च शब्द पाहिजे. या ठिकाणी पिंटूचे काम बरोबर 1 छेदस्थानी x अधिक 6 एवढा भाग तो पूर्ण करणार आहे. आता दोघांचा मिळून म्हणून एका दिवसातील दोघांचे काम किती होणार आहे, तर या दोघांची बेरीज. म्हणून एका दिवसातील दोघांचे मिळून होणारे काम बरोबर या दोघांची बेरीज 1 छेदस्थानी x अधिक 1 छेदस्थानी x अधिक 6. म्हणजे एका दिवसात निशूचं एवढं काम आहे, एका दिवसातील पिंटूचं एवढं काम आहे, म्हणून एका दिवसातील दोघांची मिळून किती होणार, तर या दोघांची बेरीज या ठिकाणी मांडलेली आहे. आता बघा इथं पुन्हा बघूया की या ठिकाणी आपल्याला 8 दिवसात ते काम पूर्ण होत असेल तर एका दिवसातील काम 1/8 येते. मग आता 1/8 असं त्याला पूर्ण करायला किती दिवस लागणार आहे, तर याचा आपण काय घेतो, गुणाकार व्यस्त, म्हणजे 8 दिवस लागतील. 1/8 असेल तर याचा अर्थ ते काम एका दिवसातील काम जर 1/8 असेल तर पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहे, पूर्ण कामाचे दिवस बरोबर येणार आहे त्याचा या ठिकाणी अशा पद्धतीने. समजा एका दिवसातील काम त्या व्यक्तीचं आहे 1 छेदस्थानी 12, तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला किती दिवस लागणार आहे, तर 12 दिवस लागणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे की इथं ते काम पूर्ण करायला, दोघांना काम पूर्ण करायला किती दिवस लागतात, तर 4 दिवस लागतात. मग हे झालं एका दिवसातील काम, म्हणून मग हे झालं तर 4 दिवस लागतात. म्हणजे हे कशा बरोबर आहे, तर या 1/4 म्हणजे 4 दिवसाला आपण काय म्हणणार त्या ठिकाणी 1/4. म्हणून कसं लिहिणार, तर आपण दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय म्हणता येईल, दिलेल्या अटीनुसार की या दोघांचं जे काम आहे म्हणजे 1 छेदस्थानी x अधिक 1 छेदस्थानी x अधिक 6 ते पूर्ण करायला त्याला 4 दिवस लागतात दोघांना मिळून. म्हणजे एका दिवसातील कामाचा भाग किती असणार त्याचा, तर 1/4. म्हणजे हा एका दिवसातील कामाचा भाग आहे दोघांचा. तर या 4 दिवसापैकीचा एक भाग किती होणार आहे, तर 1/4 होणार आहे. हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी, हे लक्षामध्ये घ्या. आता आपण याला सोपं रूप देऊया. सोपं रूप देण्यासाठी मागच्या उदाहरणात ज्याप्रमाणे छेदांचा लसावी काढला त्याप्रमाणे छेदांचा लसावी x अधिक कंसामध्ये x अधिक 6 तिरकस गुणाकार करा, x अधिक 6 यांचा गुणाकार याचा आणि याचाशी याचा गुणाकार केला तर तो होईल x बरोबर 1 छेदस्थानी 4. हा x आणि हा x मिळून झाले 2x. म्हणून 2x अधिक 6 छेदस्थानी याचा गुणाकार होईल x वर्ग अधिक 6x बरोबर 1 छेदस्थानी 4. तिरकस गुणाकार करून सोपं रूप देऊया. या 1 ने याला गुणायचं, या 4 ने याला गुणायचं. आपल्याला या बाजूला x वर्ग पाहिजे म्हणून हे अगोदर घेऊया. 1 ने गुणूया. पहिल्यांदा 1 ने याला गुणलं तर 1 कंसामध्ये x वर्ग अधिक 6x आणि याला 4 ने गुणलं तर कंसामध्ये 2x अधिक 6. सोपं रूप देऊया. 1 ने गुणलं तर x वर्ग अधिक 6x होतील बरोबर 4 दुनी 8x अधिक 4 सक 24. 8x आणि या 24चं पक्षांतर इकडे करूया म्हणून x वर्ग अधिक 6x वजा 8x वजा 24 बरोबर 0. ही दोन स्वरूप पदे आली. x वर्ग हा दोघांचा या ठिकाणी वजाबाकी केली तर वजा 2x वजा 24 बरोबर 0 झालं. वर्ग समीकरण मिळालं. आता आपल्याला हे वर्ग समीकरण आपण सोडवायचं आहे. ऋण 24 चे अवयव घ्यायचे आहेत. असे अवयव घ्यायचे की दोघांचा फरक 2 आला पाहिजे. 6 आणि 4 या दोन अवयवांचा फरक 2 आहे. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला, त्याचं विरुद्ध छोट्या संख्येला. हे सोडवायचं आता आपण. इथं x वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0.
पहिला गट दुसरा गट, पहिल्या गटामधून x कॉमन काढला तर कंसात x वजा 6, दुसऱ्यातून 4 काढले तर x वजा 6, हा कंसच कॉमन घेतला, x वजा 6, दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 4, म्हणजेच तुम्हाला x वजा 6 बरोबर 0 किंमत मिळेल, किंवा तुम्हाला x बरोबर x अधिक म्हणू आपण पहिल्यांदा, x अधिक 4 बरोबर 0 मिळेल. पक्षांतर करा म्हणजेच x ची किंमत आली 6 किंवा x ची किंमत आली ऋण 4. परंतु ऋण किंमत आपल्याला घेता येणार नाही, कारण कामाचे जे दिवस आहे ते कामाचे दिवस असणार आहेत धन, ऋण नसतात. कामाचे दिवस ऋण नसतात, म्हणून या ठिकाणी म्हणू आपण कामाचे दिवस ऋण नसतात, म्हणून x बरोबर ऋण 4 हे अग्राह्य आहे. योग्य ते कारण द्यायचं त्याला. तर मग आता x बरोबर 6 आपला आला इथपर्यंत, तर x बरोबर 6 ही किंमत आलेली आहे. म्हणजेच निशूला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, तर 6 दिवस लागतील. आणि पिंटूला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, तर त्याच्यापेक्षा 6 म्हणजे x अधिक 6 दिवस. उत्तर मांडूया. म्हणून निशूला एकट्याला ते काम करायला 6 दिवस लागतील. निशूला ते काम करण्यास 6 दिवस. तर पिंटूला त्याच्यापेक्षा 6 जास्त, पिंटूला 12 दिवस लागतील. हे अशा पद्धतीने उत्तर मांडायचं आहे. समीकरण तयार करणे आणि सोडवणे हा महत्त्वाचा त्यातला भाग आहे. प्रामुख्याने ज्याला समीकरण तयार करता येते त्याला सोडवता येते. समीकरण सोडवणे काही फार कठीण नसतात. पुढचं उदाहरण जे आहे ते घेऊ आता आपण. पुढच्या 460 या संख्येला, ही संख्या आहे, या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती? तर भागाकार व भाजक किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता त्याच्या अगोदर, हे उदाहरण घ्यायच्या अगोदर आपण काही संकल्पना समजून घेऊया. कच्च्या कामामध्ये संकल्पना मी तुम्हाला समजून सांगतो की या ठिकाणी अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे उदाहरण आहे. मग हा जो 5 आहे याला म्हणतो आपण भाजक. या 5ला या ठिकाणी म्हटलं जाते भाजक. आणि म्हणजे हा जो 5 आहे या 5ला म्हणतात भाजक, आणि हे जे 19 आहे त्याला म्हणतात भाज्य. ज्याने भाग घालवतो त्याला भाजक म्हणतात, ज्याला भाग घालवतो त्याला भाज्य म्हणतात. आता आपल्याला हा भागाकार माहिती आहे. 5चा पाढा म्हणायचा, त्याच्यामध्ये 19 संख्या आहे का बघायची, नसेल तर त्याच्यापेक्षा लगतची लहान संख्या घ्यायची. तर 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, कारण 5 चोक 20 होतात म्हणून आपल्याला ते घेता येणार नाही. 5 त्रिक 15, 19 मधून 15 घालवायचे, तर या ठिकाणी एक 9तनं 15 म्हणजे याच्यातून गेले तर वजाबाकी येते 4. 19 मधून 15 गेले तर 4. हे जे 3 आहे या 3ला म्हणतो आपण भागाकार. या 3ला म्हणतात भागाकार. आणि हे जे 4 आहे याला म्हणतो आपण बाकी. ही बाकी माहिती आपल्याला. म्हणजे बघा, भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी या चौघांमध्ये एक संबंध आहे की हा जो भाज्य आहे हा भाज्य कशा बरोबर असतो, तर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र आहे. या ठिकाणी या सूत्रामध्ये आपण खात्री करून बघूया किंमत टाकून की खरोखर आहे का. तर 19 किंमत या भाज्याची आहे. भाजकची किती आहे, भाजक आहे 5 गुणिले भागाकार किती आहे 3 अधिक बाकी आली आपली 4. पुढे सोडवूया. हे 19 जसे आहे तसेच. 5 त्रिक 15, 15 अधिक 4. आता बघा 15 अधिक 4 बरोबर किती होतात, तर 15 अधिक 4 बरोबर 19. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपली येते. म्हणजे हे सूत्र माहिती पाहिजे आपल्याला की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी.
आता या उदाहरणामध्ये आपल्याला भाजक आणि भागाकार यांच्या किमती काढायच्या आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की भागाकार व भाजक किती आहे ते शोधून काढा. आता आपल्याला भाजक किंवा भागाकार या दोघांपैकी एकाला x मानावं लागेल. मग कोणाला x मानायचं आहे, जे सोपं असेल त्याला x मानायचं आहे. कारण बघा आपल्याला भाजक आणि भागाकार कसा दिलाय, तर भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. म्हणजे भागाकाराचं म्हणजे जे काही माहिती दिलेली आहे ती भाजकाच्या स्वरूपात दिलेली आहे त्यांनी. म्हणून आपण भाजकाला x मानूया, की समजा भाजक x मानू, भाजक x मानू. हा x मानल्यानंतर म्हणून भागाकार काय होईल आता, तर त्यांनी भागाकाराचं सांगितलेलं आहे की भागाकार हा कसा होतो, तर या भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त. म्हणजे हा जो भाजक आहे त्याची 5 पट किती होईल, तर 5x, आणि त्याच्यापेक्षाही तो 6 ने जास्त आहे, म्हणजे अधिक 6 करावा लागणार आहे. म्हणजे भागाकार या ठिकाणी आला 5x अधिक 6. म्हणजे काय मानलं आपण, भाजकला x मानलं आणि म्हणून भागाकार आपल्याला त्याच्यावरून मिळालेला आहे 5x अधिक 6. भागाकार x मानला असता तर मग अजून आपल्याला काहीतरी उलटसुलट करून हा भाजक मिळवावा लागला असता आणि ते अवघड झालं असतं उदाहरण मांडणीमध्ये. म्हणून आपण जे सोपं आहे ते सोपं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या ठिकाणी आपण सूत्रानुसार आपल्याला आता या ठिकाणी हा जो 460 आहे तर हा 460 आहे भाज्य. 460 त्यांनी डायरेक्टच दिलं आहे की या संख्येला भाग घालवलेला आहे. मग 460 हा झाला भाज्य. भाजक आपण मानला x, त्याच्याहून बाकी भागाकार मिळाला आपल्याला या ठिकाणी 5x अधिक 6 दिलेल्या अटीनुसार, आणि बाकी येथे 1 अशी उदाहरणात माहिती दिलेली आहे. म्हणजे दोन गोष्टी उदाहरणात दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या रे, तर भाज्य आणि बाकी. भाजक आणि भागाकार आपण मानलेला आहे. आता सूत्रानुसार, सूत्र आपल्याला माहिती आहे म्हणून या ठिकाणी म्हणूया सूत्रानुसार. काय सूत्र सांगितलेलं आहे मी आताच, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. या सूत्रामध्ये आता आपण किंमत ठेवूया. भाज्य किती आहे, 460, म्हणून 460 बरोबर भाजक किती मानला आपण, x. गुणाकाराचं चिन्ह नाही मांडलं तरी चालेल, कंस करूया. भागाकार आहे 5x अधिक 6 आणि अधिक बाकी उरते 1. इथं सांगितलं आहे बाकी येते 1. म्हणून आपण हे अशा प्रकारचं समीकरण मांडू शकलो. इथं दिलेल्या अटीनुसार ही जी मांडलेलं आहे आपण सूत्र मांडलं, परंतु ही अट दिली त्याच्यानुसार आपण मांडलेलं आहे. सोपं रूप करूया याला. 460 जसे आहे तसेच या x ने गुणलं तर 5x चा वर्ग होईल, अधिक या x ने या 6 ला गुणलं तर 6x होईल, अधिक या ठिकाणी होईल 1. आता आपल्याला या ठिकाणी या 460चं पक्षांतर इकडे करणं सोपं जाईल. या सगळ्यांचं पक्षांतर इकडे केल्यापेक्षा या एकाचं पक्षांतर इकडे करू, म्हणजे इकडे 0 राहील. बरोबर 5x चा वर्ग अधिक 6x अधिक 1 वजा 460 अशा प्रकारे आपण केलेलं आहे. वजाबाकी करूया, म्हणजे 0 बरोबर 5x चा वर्ग अधिक 6x वजा 459. म्हणजे थोडक्यात आपल्याला समीकरण लिहूयात आपण 5x चा वर्ग अधिक 6x वजा 459 बरोबर 0. या स्वरूपातलं आपल्याला हे सोप्या रूपातलं वर्ग समीकरण प्राप्त झालेलं आहे. आता हे वर्ग समीकरण सोडवणे हा भाग राहिलेला आहे आपला. हा भाग आता आपण घेऊया. मग आता 5x वर्ग अधिक 6x वजा 449, ह्या ठिकाणी हे वर्ग समीकरण जे मिळालेलं आहे ते सुद्धा थोडंसं अवघड मिळालेलं आहे. याला अजून काही सोपं रूप पुढे देता येत नाही, कारण कुठल्याच संख्या या ठिकाणी 5च्या पाड्यामध्ये नाही, 6च्या नाही. त्यामुळे आता आपल्याला सगळ्या संख्यांना काही भाग घालवता येणार नाही. मग आता वर्ग समीकरण सोडवण्याची जी रीत आहे त्या रीतीनुसार आपण ते सोडवूया. हा 5 आणि हा 459 यांच्या गुणाकाराची फोड आपल्याला करायची आहे. पहिल्यांदा गुणाकार तर मांडूया. इथं मांडतो मी, आता कच्चं काम आहे खरं म्हणजे, पण इथं मांडतो. कंसामध्ये 459 म्हणजे आपल्याला जो गुणाकार भेटणार आहे तो गुणाकार असा असणार आहे 5 गुणिले, अशा पद्धतीने ऋणचिन्ह मी बाहेर लिहितो. आता याचे आपण अवयव पाडून घेऊया. हा ऋण आहेच या ठिकाणी. गुणाकार ऋण येतो म्हणजे एक अवयव धन असेल, एक अवयव ऋण असेल. हा 5 जसा आहे तसाच. याला आता 3 ने भाग जातो, 3 गुणिले अशा पद्धतीने येईल. बरोबर आहे. मग आता याचे परत अवयव पाडूया.
5 गुणिले 3 गुणिले परत याला 3 ने भाग जातो, अंकांची बेरीज 9 म्हटल्यावर 3 गुणिले 3 5 15 आणि 3 1 3. पुन्हा या 51चे भाग पडतील. कशा पद्धतीने? तर इथं लिहितो आता मी, ऋण कंसामध्ये 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 17 त्रिक 51 होतात. म्हणजे एवढा मोठा गुणाकार, आणि हा गुणाकार आपल्याला पाहिजे ऋण, म्हणजे याचा अर्थ एक अवयव त्याच्यातला धन असला पाहिजे आणि एक अवयव हा ऋण असला पाहिजे. याचे अवयव आता मला पाडायचे आहेत, 2 अवयव मला घ्यायचे आहेत या ठिकाणी. इथं लिहितो मी आता. मग आता आपण याच्यामध्ये काय करूया की बघूया, कारण आपल्याला फरक किती आला पाहिजे, मधल्या पदाच्या एवढा फरक आला पाहिजे, 6 आला पाहिजे फरक. मग 6 येण्यासाठी आपण असं याच्यामध्ये याचं कॉम्बिनेशन करून बघूया की हे 2 3 घेतले तर, हे घेतले तर, ते घेतले तर, अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करून आपल्याला काय मिळते, तर 6 एवढा फरक भेटतो का ते बघूया. कारण या सगळ्यांचा गुणाकार किती येणार आहे, तर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. मग आता कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे, तर 5 3 आणि 3 याचं कॉम्बिनेशन करून बघूया पहिल्यांदा. याचं आणि याचं कॉम्बिनेशन करूया. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, इथं 45 येतात, गुणिले 3 गुणिले 17, 17 त्रिक 51. दोघांमधला फरक बघा, 6 येतोय का? फरक या ठिकाणी 6 आला आहे. म्हणजेच हे 2 अवयव आपले आहेत. आता चिन्ह राहिलेत. आता चिन्ह तुम्हाला सांगितलंय की मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह छोट्या संख्येला. म्हणजेच या ठिकाणी येणार आहे धन 51 आणि ऋण 45 हे आपले अवयव आहेत. हे अवयव मिळवणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून तर या अशा उदाहरणांना तारांकित केलेलं असते, स्टार केलेले असतात, की याच्यामध्ये थोडंसं 1-2 पायऱ्या अवघड केलेल्या असतात. आता हे जे समीकरण आहे, हे समीकरण आपण सोडवतो आहे. हे जे सगळं मी केलं आहे, हे सगळं कच्चं कामातलं आहे. या कच्च्या कामामध्ये तुम्ही ही गोष्ट करायची आहे. आता मी इथून सुरुवात करतो सोडवायला. हे अवयव घेतो, मला अवयव मिळालेले आहेत या ठिकाणी. हे अवयव या ठिकाणी घेतो आणि मग मी ते सोडवतो. मग आता सोडवल्यानंतर या ठिकाणी बघूया आता कशा पद्धतीने आपल्याला मिळेल ते. 5x वर्ग अधिक 51x वजा 45x वजा 459 बरोबर 0. पहिला गट आणि हा दुसरा गट. पहिल्या गटामधून तर x फक्त कॉमन निघेल, 5 वगैरे कॉमन निघू शकत नाही. म्हणजेच x कॉमन काढला तर शिल्लक राहणार आहे 5x अधिक इथला 51 वजा चिन्ह तर निघेलच कॉमन. इथं आता आपला हा यासारखा कंस आला पाहिजे. इथं यासारखा कंस येण्यासाठी काय कॉमन काढता येईल आपल्याला ते बघूया. तर इथं आहे 45 मधून त्याच्यातून 5x कॉमन घेतला आतमध्ये तर 9 शिल्लक राहतात. म्हणजे 9 या ठिकाणी आपल्याला कॉमन घेता येईल. म्हणजे 9 5 45 होतील. वजा यांचा जर गुणाकार केला या ठिकाणी तर म्हणजे 51 आणि 9चा गुणाकार केला तर 459 येतो. म्हणजे या ठिकाणी आणि हे चिन्ह ऋण कॉमन काढलेलं आहे त्याच्यामुळे हे अधिक होईल. 51 बरोबर 0. थोडंसं पहिला गट आणि दुसरा गट या ठिकाणी आपण कॉमन घेतलेला आहे. हा कंस आणि हा कंस सारखा आला पाहिजे. 5x अधिक 51 हा कंस कॉमन घेतला तर दुसऱ्या कंसामध्ये x वजा 9 बरोबर 0. मग आपण हे सोडवूया. 5x अधिक 51 बरोबर 0 असतील किंवा मग x वजा 9 बरोबर 0 असतील. याला सोडवलं आपण तर तुम्हाला 5x बरोबर ऋण 51 भेटतील किंवा त्या ठिकाणी तुम्हाला x बरोबर किंमत मिळेल 9. याला अजून सोडवता येईल पुढे. x बरोबर ऋण 51/5 किंवा ही दुसरी किंमत आलेली आहे आपली, किंवा दुसरी किंमत या ठिकाणी आली आहे x बरोबर 9. आता तिथं म्हटलंय की या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागले, म्हणजे आपल्याला जी संख्या पाहिजे भाजक ती नैसर्गिक संख्या पाहिजे. मग ही नैसर्गिक संख्या नाही. मग त्या ठिकाणी म्हणू आपण x बरोबर ऋण 51/5 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या नाही म्हणून ती अग्राह्य आहे. म्हणून ती अग्राह्य आहे, घेता येणार नाही असा याचा अर्थ होतो. अग्राह्य आहे म्हणजेच आपलं उत्तर आलं x बरोबर 9. काय मानलं होतं आपण x म्हणून, तर भाजक. म्हणून भाजक बरोबर त्या उदाहरणामध्ये भाजक बरोबर आहे या ठिकाणी भाजक बरोबर 9. त्यांनी सांगितलंय भाजक व भागाकारही काढा आणि भागाकार बरोबर भागाकार काय या ठिकाणी आला होता x मानल्यामुळे, तर
तर तो आला होता 5x अधिक 6. 5x अधिक 6 किंमत टाकूया एक्सची 5 गुणिले 9 अधिक 6 5 9 45 अधिक 6 बरोबर 51. आणि मग खाली उत्तर आपण मांडायचं आहे की भाजक 9 आणि भागाकार 51 आहे. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मांडता येईल. तो भाग काही अडचणीचा नाही. अशा पद्धतीने आपण सर्व उदाहरणे जी आहेत 2.6 मधील ती सर्वच्या सर्व सोडवलेली आहेत. निश्चितच तुम्हाला या उदाहरणांचा चांगलाच फायदा होईल. तुम्ही चांगला सराव करा म्हणजे तुम्हाला ते उदाहरणे चांगल्या पद्धतीने सोडवता येतील. या किंवा अशाच प्रकारची उदाहरणे मी संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्टमधून तुम्हाला एक एक प्रकरण पाहता येईल. प्रत्येक प्रकरणामध्ये किमान एक 7-8 किंवा एक 6, काही ठिकाणी 8 किंवा काही ठिकाणी 10 अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत. सर्व व्हिडिओच्या अंतर्गत जास्तीत जास्त पोर्शन कव्हर केलेला आहे. उदाहरणं सोडवत असताना तुम्ही वर्गपाठ वहीमध्ये उदाहरणं सोडवून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती उदाहरणं चांगल्या पद्धतीने समजतील. जर तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.